गडचिरोलीमध्ये 4 वर्षांनंतर यावर्षी मिरचीला प्रति क्विंटल 25,000 रुपये दर. चांगला भाव मिळत असल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. पुण्यातील भोरमध्ये शेतकऱ्यांना आंब्याला आलेल्या मोहोर संरक्षणाबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शन. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करण्यात येतंय मार्गदर्शन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेल्या हापूस आंबा उत्पादकांवर संकट. अवकाळी पाऊस, बदलतं हवामान, कीटकांचा आंबा पिकावर प्रादुर्भाव. कोकणातील आंबा व्यापारी हतबल. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मावळ तालुक्यातील उत्पादित लाल गुलाबांना देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी. लाल गुलाबांची सध्या वेगात मागणी सुरू आहे. शेतकरी आणि निर्यातदारांमध्ये आनंदाचं वातावरण. वर्धा जिल्ह्यात कापूस वेचण्यासाठी मजुरांची कमतरता. मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण. कापूस वेचणीच्या कामाला विलंब. शासनाकडून मिळणाऱ्या बोनसच्या रकमेसाठी गोंदियातील धान उत्पादक शेतकऱ्यांची पायपीट. धान खरेदी केंद्रातील गैरकारभाराचा शेतकऱ्यांना फटका. सालेकसातील 1447 शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत. जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील आणखी एका आरोपीला अटक. अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 36 आरोपींना अटक झाली आहे. अंबड घनसावंगीमध्ये 24,90,77,000 रुपयांचा अनुदान घोटाळा उघड झाला होता. वाशिमच्या मानोरातील कोंडोलीत जलजीवन मिशनची कामं रखडल्याचं चित्र. गेल्या 2 वर्षापासून कामं संथ गतीने सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी. काम तातडीने पूर्ण करावं, अन्यथा ग्रामस्थांकडून आंदोलन छेडण्याचा इशारा. बुलढाण्याच्या मेकर शहरातील 1,45,00,000 रुपयांचं स्विमिंग पूल बंदच. 2014 पासून नागरिकांसाठीच्या सुविधा धुळखात. करदात्यांचे पैसे वाया. नागरिकांकडून नाराजी व्यक्त. हिंगोलीच्या कौठा ते जयपूर मार्गावरील कायधू नदीच्या पुलाचं काम होऊनही कठड्याचं काम अपूर्णच. पुलावरून प्रवास करणं धोकादायक. पुलावरील कठडे बसवण्याची प्रवाशांची मागणी. अहिल्यानगरमध्ये देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर कामगार संघटना आक्रमक. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. या मोर्चाला विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. सोलापुरात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या कामगार संघटनेच्या वतीने मोर्चा. केंद्र शासनाने नव्याने लागू केलेले कामगार कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा. दत्तनगर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. अमरावतीत विविध मागण्यांसाठी हजारो कामगार रस्त्यावर. एरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कामगारांचा मोर्चा. या मोर्चात अंगणवाडी सेविका, आशा सेविकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. नाशिकच्या विंचूरमध्ये 100 वर्ष जुनी जिल्हा परिषद शाळेची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री. विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा नाशिक संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको. अधिकृत कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा. भारत अमेरिका व्यापारी करारामुळे स्वस्त कृषीमाल आयात होऊन स्थानिक दर घसरण्याची भीती. याच अमेरिका भारत ट्रेड कराराविरोधात पुणतांबा येथे शेतकऱ्यांचे निषेध आंदोलन. MSP तसंच दुग्ध व्यवसाय आणि धान्य दरांच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांचं आंदोलन. कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको. कामगार संघटनेचं रास्ता रोको आंदोलन. टेक्नोक्राफ्टमधील बाहेर काढलेल्या कामगारांना कामावर घेण्याची आंदोलकांची मागणी. धुळे जिल्हा हमाल मापाडी कामगार संघटनेचा एल्गार. प्रलंबित मागण्यांसाठी पारोळा चौफुली रस्त्यावर रास्ता रोको. साक्री आणि पिंपळनेर सारख्या भागात अद्यापही माथाडी कामगार. कायदा लागू न झाल्याने कामगारांमध्ये मोठा असंतोष. जळगावात महाराष्ट्र राज्य वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. कामगार विरोधी 4 श्रम संहिता रद्द करा. किमान मासिक वेतन आणि मासिक पेन्शन लागू करा. अशा विविध मागण्यांसाठी कामगारांचं आंदोलन. पालघरच्या वाडा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांचं आंदोलन. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना महिला डॉक्टरला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप. श्रमजीवी कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी. नागपुरातील संविधान चौकात कामगारांचं धरणे आंदोलन. 4 कामगार कायदे रद्द करण्याची आंदोलकांची मागणी. आंदोलनात विविध संघटनांचे कामगार सहभागी. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात कामगार कृती समितीचं आंदोलन. कामगार विरोधी कायद्यासंदर्भात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन. केंद्र सरकारने लागू केलेला 4 श्रम संहिता कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन. रत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचं आंदोलन. 8वा वेतन आयोग लागू करावा अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन. जिल्हा परिषदेमधील 400 कर्मचारी आंदोलनात सहभागी. नाशिकमध्ये गोल्फ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा. केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात देशभरात संप. नाशिकमध्ये संयुक्त कृती समितीच्या वतीने या मोर्चाचं आयोजन.
जालन्याच्या मंठा तालुक्यातील टाकळखोपा गावात ग्रामस्थांचं रस्त्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण. वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप. ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये सीयूटी संघटनेकडून देशव्यापी आंदोलनात सहभाग. सीयूटीच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग. स्थानिक कंपन्यांचे विषय घेऊन करण्यात आलं आंदोलन. बीडच्या परळीत सेटू कामगार संघटनेचा परळी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा. 4 श्रमसंहिता लागू केलेला कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन. कोल्हापुरात वाहनांच्या बनावट नंबर प्लेट बनवणाऱ्या कारखान्यावर छापा. नंबर प्लेटसह एकूण 4,07,000चा मुद्देमाल जप्त. शासनाची नंबर प्लेट असल्याचं भासवून 500 रुपयात नंबर प्लेट विक्री केल्याचं उघड. दुकानदाराला पोलिसांकडून अटक. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरतीला सुरुवात. पहिल्या दिवशी 1,185 उमेदवार तरुण चाचणीला हजर. मैदान चाचणी सुरू असून प्रत्येक गटात 200 विद्यार्थ्यांचा सहभाग. बीड पोलीस भरती दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मैदानी चाचणी न घेण्याचं डीजी कार्यालयाचे लेखी आदेश. बीडमध्ये पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवाराचा मृत्यू झाल्यानंतर डीजी कार्यालयाचा हा निर्णय. जळगावच्या 40 गावातील पाटणादेवी परिसरात घाणीचं साम्राज्य. संबंधित विभागाने नियमित स्वच्छता मोहीम राबवण्याची नागरिकांची मागणी. नागरिकांना स्वच्छता राखण्याचं आवाहन. राज्यातील अंगणवाडी सेविकांचा आज 1 दिवसीय संप. परिणामी अंगणवाडी केंद्र बंद असल्याने चिमुकले पोषण आहारापासून वंचित. बंद असलेल्या अंगणवाडी केंद्राबाहेर हातात ताटल्या घेऊन चिमुकले पोषण आहाराच्या प्रतीक्षेत. भंडाऱ्यातील शनायानगर परिसरात 2 लहान भावंड खिडकीत अडकल्याने काही काळ तणाव. जेसीबीच्या मदतीने खिडकी फोडून दोघांची सुखरूप सुटका. नागरिकांच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली. अकोल्याच्या महसूल विभागातील शिपायाकडून आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप. अनधिकृत रजेच्या कारणावरून पगार थांबवल्याने आर्थिक संकट ओढावल्याचा दावा. सखोल चौकशी करून न्याय देण्याची शिपायाची मागणी. नाशिकमध्ये शेअर मार्केटिंगच्या नावाखाली ज्योतिषाकडून 73 लाखांची फसवणूक. गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये बुडवून ज्योतिष फरार. नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात ज्योतिषाविरोधात गुन्हा दाखल.